भारताच्या वीरांची गाथा ऐकवायला, देशप्रेम सगळ्यांच्या मनी जागवायला घेऊन आलेत क्रिश आणि बाल्टी बॉय. भारत है हम. क्रिश अगदी गाढ झोपला आहे. चल त्याची थोडी मजा घेऊ आपण. अरे इतक्या भर दुपारीही असं घोरत कोण झोपतं का रे? हा अरे यार, किती मस्त स्वप्न पाहत होतो मी. तू नेहमी मला चुकीच्या वेळी उठवतोस. स्वप्न? काय पाहिलं स्वप्नामध्ये? अरे आपल्या संस्कृतीला जपून ठेवण्यासाठी मला त्रिश आणि बाल्टी बॉयला अवॉर्ड मिळणार होतं, माहितीये? आम्ही अवॉर्ड घ्यायला जाणारच होतो, पण ह्या गाढवाने मला उठवलं. अवॉर्ड? सॉरी, तू परत झोपून जा क्रिश. तुझ्या स्वप्नातच का होईना तो अवॉर्ड मला पाहिजे. अच्छा, तुम्हाला संस्कृतीचा अर्थ तरी माहितीये का? हा, संस्कृतीला कोण ओळखत नाही. ती जी स्टोरी मोड ऑन करतात आपल्याला गोष्ट ऐकवते. चूक. चला आपल्या संस्कृतीलाच विचारूया. संस्कृती, आम्हाला सांग ना, संस्कृतीचा काय अर्थ आहे? हे संस्कृती, इन्फो मोड ऑन. संस्कृतीचा अर्थ आहे लोकांच्या राहणीमानाची पद्धत, त्यांचं आचरण, त्यांचे आचार विचार, धर्म, सण, परंपरा, सभ्यता. लोकांची संस्कृती त्यांच्या कला, नृत्य, संगीत आणि आर्किटेक्चर मधून देखील दिसून येते. थोडक्यात संस्कृतीचा अर्थ होतो लोकांचं कल्चर. अरे बापरे, तू हे सगळं सांभाळतेस कसं? मी नाही, लोक जपतात. जशी संस्कृतीची रक्षक देवी अहिल्याबाईंनी जपली होती. इंदोरच्या राणी अहिल्याबाई होळकर? हो. त्यांची गोष्ट सांग ना संस्कृती. त्यांची गोष्ट बाकी हिरोंपेक्षा थोडी वेगळी आहे. चला तर मग ऐकूया. संस्कृती स्टोरी मोड ऑन. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 मध्ये महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यात झाला. त्यांनी इंदोरला सुख आणि शांततेचं प्रतीक बनवलं आणि त्यावर संस्कृतीचा झेंडा फडकवला. पण काम तितकं सोपं नव्हतं. इंदोरवर मल्हारराव होळकर राज्य करत होते. ते युद्धांमध्ये व्यस्त असल्या कारणाने राज्याचा कारभार त्यांची सुनबाई अहिल्याबाई आणि दिवाण गंगाधरराव सांभाळत असत. आपल्यानंतर इंदोरची गादी आपल्या सुनबाई अहिल्याबाई यांनी सांभाळावी अशी मल्हाररावांची इच्छा होती. पण त्यांच्या मृत्यूनंतर गंगाधररावांनी पेशवा माधवराव यांचे काका राघोबा यांच्याकडे मदत मागून अहिल्याबाईंच्या विरुद्ध बंड पुकारला. राघोबा आणि गंगाधरराव त्यांची सेना घेऊन रणभूमीमध्ये अहिल्याबाईंशी लढायला तयार उभे होते. एवढी चिंता करू नका गंगाधरराव, आम्ही एका स्त्रीला इंदोरच्या गादीवर बसू देणार नाही. राघोबा दादा, सगळे मराठा सरदार अहिल्याबाईंना खूप मान देत असतात. काळजी करू नका, हे युद्ध अगदी चुटकीसरशी संपून जाईल. राघोबा आणि गंगाधररावांमध्ये हे बोलणं चालूच होतं की त्यांच्या हत्तीवर स्वार होऊन अहिल्याबाई रणभूमीमध्ये पोहोचतात. रिकाम्या हाती झाल्या आहात देवी, तुमची शस्त्र कुठे आहेत? हे उज्जैनहून महादजी शिंदेंचं पत्र आहे. त्यांना माझ्या राज्याभिषेकात काहीच समस्या नाहीये. हे पत्र बडोद्याच्या दामाजी गायकवाड यांचं आहे आणि हे नागपूरहून जानोजी भोसलेंचं पत्र आहे, जे माझी सहाय्यता करण्यासाठी त्यांचं सैन्य पाठवून द्यायला तयार आहेत. ही पत्र दाखवून तुम्ही मला घाबरवू इच्छिताय? राघोबा, तुम्ही शूरवीर आहात आणि कोणासही घाबरत नाहीत, पण मला तुमच्याबद्दल सहानुभूती वाटते, कारण माझ्या छोट्याशा सैन्याला हरवून तुमची वाहवा तर कोणी करणार नाही. पण तुम्ही माझ्याकडून जर हरलात तर तुमची बेअब्रू मात्र नक्की होईल. एवढी चिंता नका करू राघोबा. जर तुम्ही हरलात तर मी पेशव्यांना हे नक्की सांगेन की तुम्ही खूप शूरपणे लढलात. पेशवा? होय राघोबा, पेशवा सुद्धा माझ्या बरोबर आहे. इंदोरची गादी अहिल्याबाई होळकरने सांभाळावी अशी त्यांची ही इच्छा आहे. देवी, तुम्ही कोणत्या लढाईबद्दल बोलताय? मी तर इथे तुमच्या राज्याभिषेकासाठी आलोय देवी.
अहिल्याबाईंचा राज्याभिषेक मोठ्या हर्षोल्हासात पार पडला. राज दरबारात जेव्हा गुरुजींनी त्यांना त्यांची पारंपरिक तलवार सोपवली तेव्हा सगळ्यांनी फुलांचा वर्षाव केला. आता अहिल्याबाई राजद्रोहाचा सूड नक्की घेणार. मी तर पेशव्यांचा काका आहे, मी वाचेन यातून. तुमचं काय होणार गंगाधरराव? गंगाधरराव इथे यावं. कृपा करून मला माफ करा देवी. तुम्ही जी शिक्षा द्याल ती मला मंजूर आहे. शिक्षा नक्कीच मिळणार गंगाधरराव. तुम्ही इंदोरचे दिवाण होतात आणि इंदोरचे दिवाणच राहाल. तुम्ही खरोखरच देवी आहात अहिल्याबाई. बंडखोरापासून देशभक्त एका क्षणात. फक्त रणनीतीमध्येच नाही तर राजकारणातही कुशल. यालाच म्हणतात धमाकेदार. मग काय झालं? गादी मिळताच राणी अहिल्याबाई यांनी इंदोरमध्ये शांती स्थापनेसाठी जणू युद्ध छेडलं. सगळ्यात आधी त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये कायदे आणि नियम खूप बळकट केले. देवी, तुम्ही सकाळपासून रयतेच्या समस्या ऐकत आहात. थोडा आराम करावा. ज्या राज्यात जनतेला वेळेवर न्याय मिळत नाही तिथे शांतता स्थापित होऊ शकत नाही गंगाधरराव. माझ्या नवऱ्याचा मृत्यू झालाय आणि तुमच्या सैनिकांनी माझं घर हिसकावलंय. तू विधवा आहेस आणि तुझा कोणीही पुत्र नाही. कायद्यानुसार तुझी संपत्ती आता सरकार जमा झालेली आहे. हा कायदा चुकीचा आहे. यापुढे इंदोर मध्ये कुठल्याही विधवेची संपत्ती घेतली जाणार नाही. यांचं घर ताबडतोब यांना परत करण्यात यावं. अरे वा, समान न्याय प्रणाली. ते सुद्धा 18व्या शतकात. समान न्यायच नाही, देवी अहिल्याबाई सार्वजनिक सेवेच्याही चॅम्पियन होत्या. त्यांनी जनसेवेला शांततेच्या लढाईत एक शस्त्र म्हणून वापरलं. रस्ते आणि धर्मशाळा बनवण्यासाठी खूप जास्त खर्च येऊ शकतो गंगाधररावजी. मग त्यात अडचण काय आहे? देवी, राजाकडे जितकी धनसंपत्ती असते तितका त्याचा सन्मान होत असतो. इंदोरची संपत्ती त्याच्या शासकाची नव्हे तर रयतेची आहे. गंगाधरराव, प्रत्येक गावात रस्ते, धर्मशाळा आणि घाटमाथ्याचे निर्माण सुरू करा. सगळा खजिना रस्ते आणि घाटमाथ्यावर खर्च केला. इंदोर तर बँकरप्ट झालं असेल ना? नाही, अहिल्याबाई खूपच हुशार होत्या. रयतेवर खर्च केलेल्या पैशांना पुन्हा कसं अर्जित केलं जावं याचीही त्यांच्याकडे योजना होती. त्यांनी राज्यामध्ये व्यापाऱ्यांना व्यापार करण्यासाठी मार्ग सोपे केलेत. म्हणजे व्यापारातली कल्पकता. हो, त्यामुळे दूरचेही व्यापारी इंदोरमध्ये येऊन वसले. त्यांच्याकडून घेतलेल्या करामुळे इंदोरचा खजिना भरू लागला. इतकंच नाही तर यानंतर ते माझ्या म्हणजेच संस्कृतीच्या पुनर्निर्माण प्रक्रियेतही सहभागी झाले. देवी, तुमच्या इच्छेनुसार आम्ही सगळ्यांनी मिळून एक नवीन प्रकारची साडी बनवलेली आहे. ही तर खरंच खूप सुंदर आहे. हिचं नाव असेल माहेश्वरी साडी. तुम्ही जिंकलात देवी, मी हरलो. जेव्हा देवीने तुम्हाला मंडू, गुजरात आणि राजस्थान वरून इथे वसवलं तेव्हा मला समजलंच नाही की असं का. देवी तेव्हा म्हणाल्या होत्या की वेगवेगळ्या कलांच्या संगमातूनच नव्या कलेचा जन्म होतो आणि तसंच झालं. प्राचीन कलेचं संरक्षण करण्याबरोबरच नवीन कलेचं निर्माण करणंही आपलं कर्तव्य आहे. तेव्हाच आपण आपल्या संस्कृतीचं रक्षण करू शकतो आणि ती सर्वदूर पसरवू शकतो. देवी, आपण नवीन साडी तयार तर केली, पण ही विकत कोण घेणार याबद्दल तर कोणालाच काही माहिती नाहीये. गंगाधरराव, आजपासून इंदोर मध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला माहेश्वरी साडी भेट दिली जावी. मी स्वतःही याच साडीचा वापर करेन. अविश्वसनीय ब्रँडिंग. माहेश्वरी साडी तर आजही नेसली जाते. आणि माहेश्वरी कपड्याची पगडी सुद्धा. आता वेळ आली होती अहिल्याबाईंच्या मेगा प्रोजेक्टची. त्यांनी हिंदुस्थानातल्या कानाकोपऱ्यात मंदिरं उभारली. पण गंगाधररावांना हा निर्णय पटला नव्हता. देवी, निजामाचं उत्तर आलेलं आहे. तुम्ही त्याच्या प्रदेशात मंदिराचं निर्माण करू शकता. तुम्ही खुश दिसत नाही आहात गंगाधरराव. देवी, तुमचे सासरे बुवा मल्हारराव यांनी राज्य कारभारासोबतच हेही शिकवलं होतं की इंदोरच्या खजिन्याचं संरक्षण कसं करावं. त्या गोष्टीचा आणि या पत्राचा काय संबंध गंगाधरराव? आपण इंदोरच्या पैशातून दुसऱ्या राज्यामध्ये मंदिर का बनवत आहोत?
गंगाधरराव, मंदिर उभारण्यात जास्त पैसे खर्च होतात की युद्ध करण्यामध्ये? दुसऱ्यांच्या राज्यात आपण जनकल्याणाची कामं केलीत तर ते इंदोरवर आक्रमण करणार नाहीत. शांतता ही सुरक्षित आणि संस्कृतीही. वा, काय उदात्त धोरण आहे. देवी अहिल्याबाईंच्या 30 वर्षांच्या राज्यात इंदोरवर कोणीच आक्रमण केलं नाही. त्यांनी अगणित मंदिरं आणि घाटांचं निर्माण केलं. काशी विश्वनाथ आणि सोमनाथ सारख्या मंदिरांचं पुनर्निर्माण केलं. त्यांच्या राज्यात संस्कृती इतकी समृद्ध झाली की त्याचा सुगंध आजही भारतात दरवळतोय. देवी अहिल्याबाई यांच्या सन्मानार्थ इंदोरच्या एअरपोर्टचं नाव देवी अहिल्याबाई होळकर एअरपोर्ट ठेवलंय आणि 1996 साली सरकारने त्यांच्या नावाने एक पोस्टल स्टॅम्प देखील इश्यू केला. पाहिलं, असे असतात भारतीय संस्कृतीचे रक्षक. बक्षीस त्यांना मिळालं पाहिजे. अभिमानाने म्हणा, भारत है हम. जर तुम्हाला ही गोष्ट ऐकतानाच एवढी मजा येत असेल तर विचार करा, पाहताना किती मजा येईल. बघा क्रिश, त्रिश आणि बाल्टी बॉय, भारत है हम, दर रविवारी सकाळी 11 वाजता दूरदर्शनवर. आणि आमचे स्ट्रीमिंग पार्टनर्स आहेत अमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि नेटफ्लिक्स. स्टे ट्यून.